माया पुण्यातील एक साधी, सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर मुलगी. वय साधारणतः 28. तिचं एक छोटंसं फ्लॅट, छानशी नोकरी आणि भरपूर स्वप्न, एवढंच तिचं जग. आई वडील कोल्हापूरला. अधूनमधून फोनवर बोलणं आणि महिन्यातून एकदा भेट. एका साध्या रविवारी सकाळी माया खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात चहा घेत बसलेली असताना तिचा फोन वाजतो. नंबर अननोन. तिने उचलला. हॅलो माया. त्या आवाजात एक विचित्र ओळखीची छटा होती. हो, बोलताना कोण? मी रोहित. ओळखलं का? त्या नावाने मायाच्या मनात काहीतरी ढवळून निघालं. रोहित? शाळेतला रोहित की कॉलेजमधला? सॉरी, मी ओळखलं नाही. ओळखशील, पण त्यासाठी मला भेटावं लागेल तुला. ती गोंधळली. परक्याला नंबर कसा मिळाला? काय आहे तू? माफ करा, मी असं कुणाला भेटत नाही. फक्त एकदा भेट, तुझं आयुष्यच बदलेल माया. फोन कट. त्या दिवशीपासून तिला झोप येईनाशी झाली. डोक्यात सतत तो कॉल, तो आवाज आणि ती शेवटची ओळ, तुझं आयुष्यच बदलेल. ती 2 दिवसांनी ऑफिसहून परतताना लिफ्टमध्ये चढत असताना तिच्या मोबाईलवर एक मेसेज, सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभा आहे. फक्त एकदा भेट. घाबरून ती वळली. तो खरोखरच उभा होता. काळ्या जीन्समध्ये, साधा टी शर्ट, डोक्यावर कॅप. ती संकोचतच जवळ गेली. तू कोण? मी तोच, ज्याचं तुझ्यावर खूप मोठं उपकाराचं ओझं आहे. काय म्हणतोस तू? तुझ्या वडिलांना आठवतंय? कोल्हापुरात 1997 त्यांच्यावर खुनाचा खोटा आरोप झाला होता. मीच त्यांना वाचवलं होतं, पण त्याचा मोबदला मला अजून मिळालेला नाही. मायाच्या अंगात शहारा गेला. ती छोटी होती तेव्हा हे प्रकरण तिच्या मनाच्या कुठल्या तरी अंधाऱ्या कोपऱ्यात शिल्लक होतं. पण आता हे पुन्हा कोणते धागे उलगडू लागले. काय हवंय तुला? ती ओरडली. फक्त तुझा थोडासा वेळ, आणि एक गोष्ट करायची आहे. त्या भेटीनंतर माया एका चक्रात अडकत गेली. रोहितचं म्हणणं होतं, तिच्या वडिलांना ज्या केसपासून वाचवलं गेलं, ती केस चुकीच्या माणसावर ढकलली गेली होती. आणि तो माणूस अजूनही तुरुंगात आहे, निरपराध. माझा अपराध मी तुझ्यासमोर कबूल करतो. मी पैशांसाठी खोटं साक्ष दिली. पण आता मला वाटतं मी ते सुधारावं. आणि यासाठी तूच मदत करू शकतेस. मायाला हे पटेना, पण मनात खळबळ माजलेली होती. जर तिचे वडील वाचले ते दुसऱ्याला फसवून तर? ती पुण्याहून कोल्हापुरात गेली. त्या वेळच्या केस फाईल्स शोधल्या. वकील भेटले. वडिलांना हे सांगितलं नाही, ते आधीच आजारी होते. त्या केसचा तपास पुन्हा उघडण्याचा निर्णय मायाने घेतला. रोहित तिच्या सोबत होता. पोलिसांत अर्ज, कोर्टात याचिका, पुरावे शोधणं, सगळं सुरू झालं. एक दिवस रोहित हरवतो. फोन उचलत नाही, पत्ता नाही. आणि त्याच रात्री मायाच्या फ्लॅटमध्ये घुसखोरी होते. लॅपटॉप हरवतो. ती घाबरते. तिला फोन येतो, हात घालू नकोस जुन्या प्रकरणात, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. माया हादरते, पण मागे हटत नाही. सत्य हळूहळू बाहेर यायला लागतं. खोटं साक्ष देणारे अजूनही मोठ्या जागांवर. रोहित खरोखरच बदललेला होता. त्याचं प्रयोजन खरं होतं, पण तो गायब झालेला. काही दिवसांनी तिला एक चिठ्ठी मिळते. माया, मी गेलोय. त्यांनी मला संपवलं, पण मी सर्व पुरावे एका ठिकाणी ठेवलेत, या पत्त्यावर. जर खरंच तू सत्यासाठी लढायचं ठरवलं आहेस, तर हे शेवटपर्यंत कर. आणि माझं एक मागणं आहे, त्या माणसाला तुरुंगातून बाहेर काढ. त्याचं आयुष्य संपलं, पण न्याय तरी मिळो. मायाने त्या पुराव्यांसह कोर्टात पुन्हा अर्ज दाखल केला. लढा दीर्घ होता. खूप अपमान सहन केले, धमक्या, लोकांची वाकडी नजर, पण शेवटी त्या माणसाला न्याय मिळतो. कोर्टात तो फक्त एवढंच म्हणतो, मी विचार केला नव्हता की कोणीतरी मला खरं मानेल. माया पुन्हा पुण्यात आली. तिचं आयुष्य तसंच होतं, पण आता त्यात एक खोल अर्थ होता. ती कधी कधी खिडकीत बसून विचार करत असे, एक अनोळखी फोन कॉल, एक गूढ व्यक्ती, आणि एक वेडा लढा, यानं तिचं आयुष्य बदलून टाकलं होतं. आणि एकच प्रश्न सतत मनात घोळत होता, तो रोहित खरंच होता का? कधी कधी एक फोन कॉल संपूर्ण आयुष्याचं चक्र फिरवतो. मायाचं आयुष्य बदललं, पण तुमचंही बदलू शकतं, जर तुम्ही सत्यासाठी उभं राहिलात तर. तुम्हाला ही कथा कशी वाटली? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, अशाच हृदयस्पर्शी, गूढ आणि जिव्हाळ्याच्या कथा दररोज ऐकण्यासाठी
मराठी स्टोरी, मराठी कथा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण जगाला गरज आहे अशा गोष्टींची जी मनाला भिडतात. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोवर जय महाराष्ट्र.